पण मग इथे एक मुद्दा असा आहे, अजून एक मुद्दा, आता तुम्ही ज्या एका भोरमधल्या शाळेचं उदाहरण सांगितलं, एक काळ होता, म्हणजे तुम्ही उदाहरण ते पण घेतलं की कर्मवीर भाऊराव पाटलांपासून ते कर्व्यांपर्यंत, फुल्यांपर्यंत सगळी जी महान माणसं जी आपल्याकडे आली, ज्यांनी शिक्षणामध्ये समाजामध्ये क्रांती केली, ती जिल्हा परिषद आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेतनं आलेली. आणि याउलट हार्वर्ड आणि कोलंबियामधनं आलेल्या माणसांमधनं पण राजू रामलिंगम निर्माण होऊ शकतात. म्हणजे ही दोन्ही उदाहरणं आहेत आपल्याकडे, म्हणजे सामाजिक भान नसल्यामुळे. तर आता मुद्दा इथे असा होतो की याचं एक प्रत्येक कारण, या सगळ्या मोठ्या माणसांच्या आयुष्यात त्यांनी लिहिलेलं कुठेतरी आढळतं की माझ्या शाळेत अमके गुरुजी होते, अमक्या बाई होत्या, त्यांनी माझ्यासाठी हे केलं आणि मग त्याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला, असं सगळ्यांच्या आयुष्यात आढळतं. त्या प्रकारची फॅकल्टी, त्या प्रकारचे शिक्षक आता शाळांमध्ये दुर्मिळ होत चाललेले आहेत आणि शिक्षक हा एक कमॉडिटी सारखा वापरला जातो, अशी भीती अनेक शिक्षण तज्ज्ञ सुद्धा व्यक्त करतात. तुम्हाला डायरेक्ट फील्डवर काम केलेल्या कार्यकर्त्या म्हणून आणि नेत्या म्हणून तुम्हाला काय वाटतं याबाबत? शिक्षकांची बाजू मांडायचं झालं तर त्यांना जे कागदपत्र करावे लागतात शासनासाठी ते खूप आहेत. आणि आता हा बदल पुणे जिल्हा परिषदने तरी आणलेला आहे की जवळपास 50% काम महाराष्ट्र सरकारकडे पण प्रस्ताव पाठवलेला आहे आम्ही की जे पेपरवर्क करावं लागतं शिक्षकांना ते कमी करावं, किंवा ट्रेनिंग. सर्व शिक्षा अभियान हा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. त्याच्यात अपग्रेडिंग ऑफ स्किल्स, ट्रेनिंग ह्याच्यावर खूप त्यांनी भर दिलेला आहे. पण हे करत असताना अखंड वेळ जवळपास जर 40-50 दिवस वर्षातले त्या शिक्षकाला ट्रेनिंगला जावं लागत असेल तर शिक्षण सोडून, वर्ग सोडून त्याला हे काम करावं लागतं. किंवा समजा त्या शिक्षकाला काही जिल्हा परिषदमध्ये मीटिंग असेल तर तो वर्ग सोडून जातो. मला वाटतं ह्या सगळ्या प्रथा ह्याच्यात आपण बदल आणला पाहिजे. आणि मध्ये थोडंसं मला वाटतं एक गोष्ट ज्याच्यातून रिझल्ट नाही मिळाले त्याच्यात बदल आणणं गरजेचं आहे. म्हणजे रिझल्ट चांगला लागला तर तुम्हाला एड येईल, म्हणजे सगळ्या सुविधा दिल्या जातील. तर हे करत असताना मग अनेक ठिकाणी मुलं ज्यांना येतही नव्हतं ती पास दाखवून की सगळे पैसे व्यवस्थित आले पाहिजेत, पगार व्यवस्थित आलेत, असा एक थोडासा इम्बॅलन्स झालेला आहे. मला वाटतं त्याच्यातही सगळ्यात लक्ष घालावं लागणार आहे. आणि मला वाटतं शिक्षणातून राजकारण हे बाहेर असलं पाहिजे. यातला एक अजून एक महत्वाचा मुद्दा, मगाशी तुम्ही कुशलतेचा एक छान मुद्दा घेतला की आपल्याकडे डिग्र्या मिळतात किंवा आतापर्यंत चालून जायचं, जोपर्यंत पुन्हा एकदा म्हणजे आपण जगाला खुले नव्हतो झालो, आपण एक बंद होतो, परमिट राज होतो, तेव्हा असं होतं की सगळं चालून जायचं. पण खुले झाल्यावर असं आलं की आपल्याकडे कुशलतेची गरज पडायला लागली आणि आपल्या शिक्षणामध्ये कौशल्य शिकवलं जात नाही, कोणत्याही प्रकारची कुशलता नाही. BA, BCom, BSc अशी माणसं होतात, पण कुशलता नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट आहे, तुमच्या इथल्या हॉटेल आले, टुरिझम डेव्हलपमेंट झालं समजा, तर तिथे त्या प्रकारचं कुशल मनुष्यबळ मिळणं क्रमप्राप्त आहे. ते नाही मिळालं तर बाहेरून येणार ते. तर या प्रकारची कुशलता आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अभावाने जी आढळते, तिथे कोणत्या प्रकारची दृष्टी असेल, म्हणजे तुम्हाला एवढा काळ काम केल्यावर काय वाटतं की कशा प्रकारे ही सगळी पॉलिसी हाताळली पाहिजे? मला वाटतं त्याच्यात प्रॅक्टिकल एज्युकेशन हे आणलंच पाहिजे. मी माझ्याच मतदारसंघाची गोष्ट सांगते. मी मध्ये काही ज्युनियर कॉलेजेसमध्ये भेट घेण्यासाठी गेले होते की या मुलांना एका युथ पॉलिसीमध्ये मी काम करते तर त्यांचं काय मत आहे ह्याच्यासाठी. आणि हे करत असताना त्या मुलांना मी विचारलं किती लोक बँकेत गेले, म्हणजे 5-10 मुलांनी हात केला. म्हटलं तुम्ही चेक लिहिलाय? म्हणले हो. म्हटलं बेरर म्हणजे काय? एकालाही माहिती नव्हतं. प्रॅक्टिकल नॉलेज, तुम्ही 12वी पास आहात, तुम्हाला लिहायला वाचायला येतं, तुम्ही बँकेत गेलेले आहात, मग बेरर म्हणजे काय कसं माहिती? याचा अर्थ आपण सिस्टममध्ये कुठेतरी कमी पडतोय. आणि मला वाटतं कपिल सिब्बलजी हा बदल आणणार आहेत. माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांचा प्रस्तावच हा काही वर्षातला आहे की परीक्षा कमी कराव्या किंवा प्रॅक्टिकल एज्युकेशन आणावं. सगळं करिक्युलम हळूहळू आपल्याला बदलायला लागणार आहे जर आपल्याला या ग्लोबलायझेशनमध्ये टिकायचं असेल. आपल्या राज्यामध्ये म्हणजे हा जो कपिल सिब्बलनी मुद्दा मांडला, म्हणजे CBSEच्या परीक्षेमध्ये पण सुद्धा त्यांनी क्रांतिकारक विचार एक मांडला. राज्यामध्ये पाहता आपल्या गेल्या काही काळामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये, मी शिक्षणावर जास्त विचारतो कारण तिथूनच सगळ्याचा उगम होतो, नंतर आपण इतर मुद्द्यावर येणार आहे. परंतु फेवरेट विषय अगदी नाही, मुद्दा असा आहे की आपल्या राज्यामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये इतक्या वेळा इतके प्रयोग केले गेले, ते बरोबर होते का चूक होते याच्यावर आपण वेगळं ठेवू, पण त्याच्यात सातत्य नसल्यामुळे कोणता प्रयोग फसला जरी तरी त्याच्यात सातत्य ठेवल्यावर तो यशस्वी होऊ शकतो. तेवढंही सातत्य ठेवलं नाही, त्यामुळे कित्येक चांगले प्रयोग सुद्धा अबॉर्ट झाले, नाहीसे झाले, नष्ट होऊन गेले. ही आता उदाहरणार्थ आपण आत्ताचा ऑनलाईनचे घेऊ. ऑनलाईन हा अतिशय सुंदर प्रयोग होता, पण त्याच्या अगोदरच ओरड करून तो आता नष्ट करण्याकडे अनेक जणांचा कल आहे.
या सातत्यपूर्ण एक धोरण शिक्षण, तुम्ही जसं म्हणलात की शिक्षण हे राजकारणाबाहेरची गोष्ट आहे, हे मलाही मान्य की कोणत्याही शहाण्या माणसाला, सेन्सिबल माणसाला मान्य होईल. तर सातत्यपूर्ण कोणतेही सरकार येऊ, कोणीही मंत्री येऊ, त्याच्या लहरीप्रमाणे ते बदलता येणार नाही. असं सातत्यपूर्ण धोरण येत नाही आपल्या राज्यामध्ये. याचं कारण काय? कारण 10 वर्ष जी आघाडी राज्य करते राज्यामध्ये, त्यातल्या एका पक्षाच्या तुम्ही प्रतिनिधी म्हणून पण इथे आलेला. म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो, ही सातत्य का दिसत नाही? तुमचा प्रश्न पूर्णपणे रास्त आहे. आणि खरं तर मीच माननीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना गेल्या 6 महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं की तुम्ही शिक्षणात जरूर बदल आणा, आमचं काही म्हणणं नाही, पण तज्ज्ञांना विचारून ते करावे आणि मिक्स्ड बॅग असावी त्या तज्ज्ञांची. म्हणजे वेगवेगळ्या थरात काम करणारे, वेगवेगळ्या बोर्डात काम करणारे. कारण का कुठलंही बोर्ड कुठल्या बोर्डाच्या विरोधात नसतं. कारण का प्रत्येक जण शिक्षणच देत असतो, तो काही कुठलंही बोर्ड चुकीच्या गोष्टी शिकवत नाही. आणि कुठलाही मूल बोर्ड स्वतःच चूज करत नाही, त्याचे पालक करतात. जे माझी मुलं ICSE जातात ही त्यांची चूक नाहीये, तर मी घेतलेला निर्णय. त्याच्यामुळे मी SSCत होते, हा निर्णय माझ्या पालकांचा होता, माझा नव्हता. योग्य का बरोबर काळच सगळे ठरवेल कुठलं बोर्ड चांगलं, पण बेसिकली सगळीच बोर्ड चांगली असतात, त्याच्यात काही तफावत नसते. आणि त्याचबरोबर शिक्षणात जर बदल करायचे असतील तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना हेच रिक्वेस्ट केली होती की तुम्हाला बदल करायचे जरूर करा, चर्चेतून घडवा आणि डिसेंबरमध्ये निर्णय घ्या. डिसेंबर नंतर कुठलेही बदल आणायचे नाही. मग पालकांना 6 महिने राहतात की काय प्रोसिजर आहे, काय कागदपत्र लागतात, आणि जानेवारी टू जूनमध्ये कुठलाही बदल घडून आणू नये, कारण का त्यांनी कन्फ्युजन वाढतं. आणि मला वाटतं आपल्याला वाटतं अरे 12वीच आहे, असं नसतं. त्या मुलासाठी 12वी हा त्याच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. त्याच्यामुळे जे काही पॉलिसीज असतील त्या जून टू डिसेंबर मध्येच कराव्या. डिसेंबर टू जून मध्ये कुठलेही निर्णय घेऊ नये किंवा बदल तरी करू नये. सुप्रिया, तुम्ही स्वतः भटक्या विमुक्त मुलांपासून ते आता स्वतःची मुलं ज्या शाळेत जातात तिथपर्यंत, म्हणजे संपूर्ण एक क्लास, मास टू क्लास सगळं शिक्षणातलं पाहिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारची जी उपेक्षित मुलं आहेत, ज्यांना शिक्षणापासून, उत्तम दर्जाच्या शिक्षणापासून थोडी दूर आहेत, भौगोलिक दृष्ट्या पण आणि पॉलिसी म्हणून पण, किंवा आर्थिक दृष्ट्या सुद्धा, त्यांच्यामध्ये आणि ज्यांना सर्व काही मिळतं प्रिव्हिलेज म्हणजे आपली मुलं आहेत जी इंटरनॅशनल स्कूलमध्ये, माझी मुलगी IGCSE स्कूलमध्ये आहे, मग ज्यांना अतिशय आधुनिक शिक्षण उपलब्ध आहे, ते आधुनिक आहे की नाही हे नंतर काय ठरवेल, पण उपलब्ध आहे, यांच्यामध्ये दरी वाढत जाईल अशी भीती वाटते का तुम्हाला? कारण तुम्ही अशा व्यक्ती आहात ज्यांनी दोन्ही एंड पाहिलेले आहेत. मी नाही पाहिलेले, मी भटक्या विमुक्तांबरोबर नाही काम केलं, तुम्ही दोन्ही एंडला काम केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. जर प्राथमिक शिक्षण सगळ्यांना सारख्या दर्जाचं मिळालं तर ही दरी वाढू शकतच नाही, कारण का काहीच फरक पडत नाही. पण जर प्राथमिक शिक्षण वीक असेल तर ही मुलं खालीच राहतील आणि बाकीची उच्च मध्यम किंवा कुठल्याही प्रायव्हेट शाळेत जातात किंवा चांगल्या जिल्हा परिषद मध्ये जातात किंवा अनेक म्युन्सिपाल्टीचे. पुण्याचंच उदाहरण देते. पुण्यात एक अधिकारी आले होते आणि त्यांनी 2-3 NGOs, आकांक्षा नावाची संस्था आहे, प्रथम नावाची संस्था आहे, यांना एकत्र घेऊन शाळेमध्ये फार चांगलं परिवर्तन घडवून आणलं आणि इथला रिझल्ट सुधारलेला आहे. मुंबईच्या म्युन्सिपाल्टीमधल्या शाळांमध्ये फार चांगला काही ठिकाणी बदल दिसतो आपल्याला. पण हे प्रयोग होतो, तो येतो एखादा कलेक्टर, म्युन्सिपल कमिशनर, त्याला इच्छा असते म्हणून तो करतो. तो त्याची जेव्हा ट्रान्सफर होतो परत पुढच्या येणाऱ्याला शिक्षणाचं तेवढं प्रेम सातत्य ते राहत नाही. हा फार एक मोठा प्रश्न दिसतोच आपल्याला. पण जर आपण प्राथमिक शिक्षण 10वी 12वी पर्यंत सगळ्यांना दिलं आणि ह्याच्याच मागचा विचार म्हणजे राईट टू एज्युकेशन बिल जे आणलं त्याच्या मागचा विचार हाच होता. पण त्या बिलमध्ये 1-2 सिरियस त्रुटी आहे. ते म्हणजे 0 to 6 वर्षाची जी मुलं आहेत त्यांचा त्याच्यात विचार नाहीये किंवा 14 ते 18 मध्ये नाहीये. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जेव्हा तेव्हा नाही, तेव्हा त्यांनी 6 ते 14 केलं, कारण का 60 वर्षापूर्वी 14 पर्यंत चालत होतं शिक्षण. आता त्याला काहीच किंमत नाही. 12वीच्या खालची तुम्ही जर शिकला नाही, तुम्हाला हिंदी आलं नाही, इंग्रजी आलं नाही, तुम्हाला कम्प्युटर आला नाही, तर तुम्ही अशिक्षित समजले जातात आजच्या कॉम्पिटेटिव्ह जगात. बरोबर.